सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। इकडं मोकळं उठत मध्ये त्यासाठी आजपासून आम्हाला राजकीय विषयावरती कोणत्या विषयावर बोलायचं नाही। माझं आणि माझ्या समाजाचं ध्येय मराठा आरक्षण ते आम्हाला द्या। जर तुम्ही त्याची अंमलबजावणी केली नाही तर पुढे आमच्या नावाने बोंबलायचं नाही। ही तुम्हाला संधी आहे। जो देईल त्याचा फायदा समाज करत असतो। तुम्ही नाही दिलं तर पुढचं मी आज बोलत नाही, कारण मला आता फक्त आरक्षणासाठी आमरण उपोषण करून तुम्हाला एक संधी द्यायची। उपोषण सुरू करताय तुम्ही, सरकारच्या वतीने कोणाशी बोलणं झालंय, कोणाशी फोन वगैरे चर्चा केली? नाही फोन नाही, काय नाही कोणाचा, आणि आम्ही ती वाट बघत नाहीत। मी मगाशी सांगितलं निधून मागायचं असतं, मी आंदोलन करत असतो। माझ्या समाजाची शक्ती आहे, माझा समाज प्रचंड मोठा आहे, माझ्यात सुद्धा क्षमता आहे। मी लढायला सुरुवात करत असतो। कोणी येईन नाही येईन म्हणून मी काम करत नाही। मी काय ते दुसऱ्यासारखे छगन भुजबळ सारखे आंदोलन चालवित नाही की कोणाकडे गेले की आमच्याकडे या, तिकडेच जाते इकडे येत नाहीत, हे असले नाही। आम्ही क्षमतेवर, आमच्या मनगटावर, आमच्या ताकदीवर, बळावर आम्ही विश्वास ठेवतो। असले रडत नाही छगन भुजबळ सारखं तिकडे जाते आणि इकडे कमी येत नाही तेव्हा तसं ना मंत्रालयात अंतरावले टाका, तिथे रडत नाही तसं आम्ही त्यांच्यासारखं। निवडणुका जवळ आलेल्या आहेत, आचारसंहिता लवकर लागू होणार आहे, नेमकं तुम्ही आज सुरू करताय आंदोलन, आज याकडे कसं बघताय? कारण की दिवस कमी राहिले, लढा खूप मोठा आहे। निवडणुकीशी आम्हाला देणं घेणं नाही, आचारसंहितेमध्ये तेच सांगितलं ना। आचारसंहिता म्हणजेच निवडणुकीचीच आचारसंहिता लागणार आहे ना। आचारसंहिता दुसरी थोडीच कोणाची लागणार आहे। आम्हाला त्या निवडणुकीशी देणं घेणं नाही, म्हणून मी आज स्पष्टपणानं सांगितलंय। आणि मी हे मुद्दा म्हणून आपल्या पत्रकार बांधवांना सांगतोय हा शब्द, की मला आणि माझ्या समाजाला राजकारणात जायचं नाहीये। राजकारणाचा एकही शब्द आम्ही बोलणार नाही, पण आमच्या अंमलबजावण्या करा। माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।